हा जो 12वा अध्याय आहे तो आहे भक्ती योग, त्याचं नाव आहे. आणि या अध्यायामध्ये भगवंत दोन गोष्टी सांगतात आहे. एक, त्यांना त्यांचे आणि दुसरं एक खूप महत्वाचं भगवंत सांगतात इथं की साकार आणि निराकार या दोन वेगवेगळ्या ज्या पूजा आहेत त्याच्यामध्ये श्रेष्ठ काय आहे. आपण काल पाहिलं विश्वरूप दर्शनामध्ये शेवटच्या भागामध्ये भगवंत सांगत होते की माझं जे द्विभुज रूप आहे ते खूप विरळ आहे आणि ते सगळ्या दुसऱ्या रूपांचं मूळ आहे. प्रॉब्लेम आहे. Doesn't look very clear. Hare Krishna, your bandwidth is little big. Okay. Just a minute, we are figuring it out. Give that to me. Give out that. I don't need it. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. Oh, I don't. Just give me simple. It's okay. Need to change that. Need to change camera. Whatever. This is See how many is there, so I cannot speak it also. हरे कृष्णा, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? यस रोजी, तुमचा आवाज क्लिअर आहे पण जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. ओके, चालेल. व्हिडिओ शिवायच आपण पुढे जातोय कारण आपला वेळ खूप जायला नको म्हणून. ठीक आहे. तर या 12व्या अध्यायामध्ये दोन गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. एक आहे की जे साकार स्वरूप आहे भगवंतांचं आणि निराकार स्वरूप त्याचं वर्णन केलेलं आहे. इथं भगवंत सांगतात आहे
त्यांचं मन केंद्रित करतात, ते सगळ्या योगांचं सार आहे. आणि इथं आपण पाहतो 12व्या अध्यायामध्ये आता जे अर्जुन आहेत ते त्यांचं एक प्रश्न विचारतात आहे, जो खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. अर्जुन म्हणतात, अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तांस्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. तर इथं अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमच्या भक्तीमध्ये सदैव योग्य रीतीने संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येतं. तर इथं भगवंतांना ते प्रश्न विचारतात आहे की दोन्ही पैकी कोणतं जास्त चांगलंय, निराकार परब्रह्माची उपासना की साकार सगुण परब्रह्माची उपासना. तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच लोकांमध्ये ही एक गैरसमजूत असते आणि बऱ्याच वेळा आपण हा शब्द पण ऐकतो, निर्गुण निराकार परब्रह्म. तर हे निर्गुण निराकार परब्रह्म आहे काय, ते आपण इथं पाहतोय की निर्गुण, निर्गुण म्हणजे ज्याच्यात गुण नाहीत. पण आपण तर पाहतो की कृष्णांमध्ये तर अफाट गुण आहेत. करुणा आहे, प्रेम आहे, वात्सल्यता आहे, भक्तांच्या प्रती दयाभाव आहे. तर एवढे सगळे गुण आहेत, अनंत कोटी असे गुण आहेत त्यांच्यामध्ये. मग असे भगवंत निर्गुण कसे? तर त्या निर्गुणचा खरा अर्थ आहे ज्यांच्यावरती 3 गुण चालत नाहीत. कोणते 3 गुण? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे 3 जे गुण आहेत ते भगवंत त्यांना बांधले जात नाही, त्यासाठी त्यांना म्हणतात निर्गुण. तर निर्गुणचा असा अर्थ नाही की भगवंतांना गुणच नाहीत, नाही. आणि दुसरं एक आहे निराकार. तर निराकार म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की त्यांना आकार नाहीये. तर याचा अर्थ असा नाहीये की भगवंतांना आकार नाहीये. याचा अर्थ असा आहे की या भौतिक जगामध्ये आकार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आकार जेव्हा म्हणतो की आता एखादा व्यक्ती आहे, त्याचा आकार आहे, त्याची उंची आहे 6 फूट. तर 6 फूट जेव्हा आकार म्हणतो तेव्हा काय त्याचा अर्थ आहे की ते 6 फूटच असणार आहे, 6च्या वरती नाही जाणार ते. 7, 10, 2 किलोमीटर असं नाही होणार ते. 6 म्हणजे 6च राहणार ते. पण इथं आपण पाहतो की भगवंत आहेत ते अनंत आहेत, भगवंत आहेत ते चराचरामध्ये व्याप्त आहेत, भगवंत प्रत्येक अणूमध्ये आहेत. आणि परत त्यांना जर तुम्ही म्हणत असाल की त्यांना आकार आहे, मग ही गोष्ट पचायला जरा अवघड जाते, हा ना. की एक तर आहेत भगवंत अनलिमिटेड आणि दुसऱ्या ठिकाणी आपण म्हणतो की त्यांना आकार. तर बऱ्याच वेळा लोकांची एक धारणा असते की तुम्ही भगवंतांना सीमित का करताय, लिमिटेड का करताय त्यांना आकार देऊन. कारण भगवंत अनंत आहेत, सगळ्या विश्वामध्ये व्यापून उरलेले आहेत ते. असे भगवंतांना आकार कसा काय असू शकतोय? कारण आकार म्हणजे लिमिटेड आणि भगवंत तर अनलिमिटेड आहेत. तर याच्यामध्ये आपण एक गोष्ट समजलं पाहिजे की त्यांचा जो आकार आहे तो आपल्यासारखा लिमिटेड आकार नाहीये. त्यांचा आकार जो आहे तो सच्चिदानंद आहे. ईश्वरः परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंदः सर्व कारण कारणम. इथं ब्रह्माजी जेव्हा त्यांचं दर्शन करतात तेव्हा ते त्यांच्या रूपाचं वर्णन करतात. ब्रह्माजी असं नाही म्हणत की मला काहीच दिसत नाही, सगळं लाईटच दिसते, नाही. ब्रह्माजी म्हणतात हे सच्चिदानंद विग्रह, तुमचं हे सच्चिदानंद रूप आहे
ते खूप सुंदर आहे. आपण हे समजायला पाहिजे की भगवंतांचं जे रूप आहे ते सच्चिदानंद असल्यामुळं रूप जरी आहे, आकार जरी आहे, तरी तो अनलिमिटेडच आहे. त्याच्यात लिमिट नाहीये. जसं आपण पाहतो भगवंत जेव्हा बली महाराजांकडे जातात तेव्हा त्यांचा जो सच्चिदानंद छोटा आकार आहे, दुसऱ्या क्षणाला ते तिन्हीच्या तिन्ही जे विश्व आहेत ते एका पायामध्ये मोजून टाकतात वामनाच्या रूपाने. तर त्यांचं जे शरीर आहे ते आपल्यासारखं नाहीये. 6 फूट म्हणजे 6 फूटच राहणार नाही. त्यांचं जे शरीर आहे त्याच्यामध्ये भौतिक तत्व नाहीयेत. ते पंचमहाभूताचं नाही बनलेलं, ते बनलेलं आहे सच्चिदानंद. तर त्यामुळं जेव्हा आपण भगवंतांचं रूप म्हणतो ते रूप आपल्यासारखं नाहीये. जे म्हातारं होतं ते आपल्या रूपाला जसं म्हातारं होतं ते रूप चाललं जातं, दात पडतात, केस गळतात, डोळ्याचं बघणं कमी होतं. भगवंतांचं तसं नाहीये, कारण भगवंत आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम सच्चिदानंद घन, आणि त्यामुळं त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या कार्यामध्ये भौतिक अडथळे नाहीयेत. तर हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की भगवंतांचं जे रूप आहे ते आपल्यासारखं भौतिक नाहीये, आध्यात्मिक आहे. एकदा तर काय झालेलं, जेव्हा त्यांच्या पाठीमाग अनेक असुर होते, त्याच्यातला एक असुर होता जो बिहारचा होता, मगध राज. माहितीये कोण? जरासंध. आणि 17 वेळेला जरासंधाचा पराभव करून पूर्ण सेनेला नष्ट केलेलं. फक्त जरासंधाला भगवंत सोडायचे का? तो परत जायचा आणि कोट्यावधी लोकांना परत घेऊन यायचा. आणि भगवंत म्हणायचे की माझ्यासाठी एवढं काम सोपं करतोय तो, मला फक्त बाहेर जाऊन सगळ्यांना मारायचं, परत जायचं. तर त्याला एकट्याला सोडायचे जा म्हणून. मग ते जायचे आणि परत यायचे सगळ्या लोकांना घेऊन. तर जेव्हा ते लढाई करत होते त्यांच्याशी, एका वेळी ते तिथून पळून गेले. आता भगवंत पळून गेले हे ऐकायला कसं वाटतं लढाईतून, पण कारण ते भगवंत आहेत, पळून गेल्यानंतर पण ते भगवंतच राहतात. आणि आज पण त्यांचा खूप मोठं मंदिर आहे तिथं, रणछोडराय. तर भगवंत जे पण काय करतात ते आध्यात्मिक आहे, आपल्यासारखं भौतिक नाहीये ते. तर जे भगवंत करतात ते सच्चिदानंद शरीरामध्ये करतात. तर जेव्हा ते पळाले तिकडून, तेव्हा एका प्रवर्षण तिथे एक पर्वत होता त्याच्यावरती चढले आणि तिथून त्यांनी खाली उडी मारली. जवळपास 80 किलोमीटर तो पर्वत आहे उंच. तर त्याच्यातून जेव्हा त्यांनी उडी मारली तेव्हा आपण हे पाहत नाही की त्यांचं हाड तुटलं, मग ते प्लास्टर करावं लागलं किंवा हॉस्पिटलमध्ये भरती झाले, नाही. आपण पाहतो की ते चालत परत घरी गेले. तर याच्यातून आपल्याला एक कळतं की त्यांचं जे शरीर आहे ते आपल्यासारखं भौतिक नाहीये. तर इथं आता अर्जुन विचारतात आहे की जे तुमचं हे रूप आहे ज्याच्यावरती तुम्ही सांगताय की आमचं मन केंद्रित करा म्हणून, इथं आपण पाहतोय भगवान आणि वेगवेगळे जे पर्याय आहेत भगवंतांची पूजा करण्याचे दोन, आणि भक्तांचा स्वभाव, या दोन गोष्टी आपण पाहतो. तर इथं आपण पाहतो 11वा आणि 12वा जो अध्याय आहे त्याचा संबंध काय आहे की 11व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की माझ्या साकार श्याम सुंदर जे स्वरूप आहे
त्याची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. पण अर्जुन म्हणतात की तरी पण काही लोक तर निराकार परब्रह्माची उपासना करतात. ते का करतात? त्या दोघांमध्ये श्रेष्ठ काय आहे, तो प्रश्न येतो आता या अध्यायाच्या सुरुवातीला. तर इथं हा प्रश्न विचारतात येते की श्रेष्ठ कोण आहे, साकार सगुण ब्रह्माची उपासना करणारे भक्त की निराकार निर्गुण परब्रह्माची उपासना करणारे निराकारवादी? तर इथं आपण निराकारवादी जेव्हा म्हणतो ते अशा निराकार ब्रह्म, निर्विशेष ब्रह्म किंवा निर्गुण ब्रह्माची पूजा करतात, त्यांना म्हणतात निराकारवादी. आणि साकार म्हणजे जे भगवंतांच्या श्याम सुंदर मुरली वाजवणाऱ्या ज्या आकाराची पूजा करतात, त्यांच्या आध्यात्मिक जो शरीर आहे त्याची पूजा करतात, ते आहेत साकार ब्रह्माची उपासना करणारे भक्त. तर इथं अर्जुन डायरेक्ट विचारतात भगवंतांना, त्याच्यात काही क्लॅरिटी मध्ये काय प्रॉब्लेम नाही ठेवला त्यांनी विचारतात की जे भक्त आहेत जे तुमच्या आकाराची पूजा करतात आणि जे अपि अक्षरम अव्यक्तम, जे अव्यक्त स्वरूपाची तुमच्या पूजा त्याची पूजा करतात, के योग वित्तमहा, की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? डायरेक्ट प्रश्न विचारतो. तर इथं आपण पाहतोय की साकारवादी जे असतात ते भगवंतांची पूजा करतात, त्यांचं चिंतन करतात, मनन करतात, त्यांची सेवा करतात. निराकारवादी आहेत ते फक्त बसून ध्यान करतात ज्योतीचं. इथं सांगितलेलं आहे की साकार आणि निराकार उपासना. तर भगवंत दुसऱ्या श्लोकामध्येच एक घाव दोन तुकडे करतात या प्रश्नाचं. भगवंत म्हणतात श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतांस्ते मे युक्ततमा मताः. तर श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. तर इथं सांगतात की जे माझ्या रूपावरती स्थिर करतात आपलं मन, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. कुणाच्या मते सर्वोत्तम आहेत? भगवंतांच्या. एक मिनिट. आता व्यवस्थित दिसतंय सगळ्यांना? हो प्रभूजी. तर इथं आपण पाहतोय की भगवंत खूप क्लिअरली सांगतात की जे माझ्या साकार स्वरूपाची भक्ती करतात ते त्यांना मी सर्वोत्तम मानतो. तर इथं आपण पाहतो की हे निराकार रूप काय आहे, काय भगवंत निराकार आहेत की नाही? तर इथं भगवंत सांगतात भागवतामध्ये हा श्लोक येतो, वदन्ति तत्तत्त्वविदस् तत्त्वं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तर इथं सांगतात की जे ज्यांना
आत्मसाक्षात्कार झालेला आहे असे जे विद्वान लोक आहेत ते हे जे अद्वय ज्ञान आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारे त्यांना आपण समजू शकतोय. जे परब्रह्म आहे, जे परम सत्य आहे, त्याला 3 रूपात समजलं जाऊ शकते. एक ब्रह्मन, दुसरा आहे परमात्मा आणि तिसरा आहे भगवान. एक आहे त्याच्या अव्यक्त स्वरूपात, एक परमात्मा स्वरूपात आणि पूर्ण भगवान. तो की जे सूर्य आहे, सूर्याचे किरण असतात ते, आणि जो सूर्याचा गोल आहे ग्रह तो एक आहे, आणि सूर्य जो देव आहे सूर्यदेव, तर इथं आपण 3 पाहतो. एक प्रकाश, दुसरा ग्रह आणि तिसरा जे भगवंत. तर इथं आपण पाहतो की इथं 3 प्रकार सांगितलेले आहेत, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. तर जेव्हा तर इथं सांगितलेलं आहे की निराकार जी उपासना आहे, भगवंत स्वतः सांगतात आहे की ती का मी श्रेष्ठ नाही म्हणत, आणि जी साकार उपासना आहे ती श्रेष्ठ काय. तर 5व्या श्लोकामध्ये सांगतात, क्लेशो अधिकतरस्तेषां अव्यक्त आसक्त चेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. इथं सांगतात आहे की जे अव्यक्त निराकार निर्गुण स्वरूपाची उपासना करतात त्यांना प्रगती करणं अतिशय क्लेशदायक आहे. का क्लेशदायक आहे? कारण त्यांच्यामध्ये काही रस नाही. तुम्ही पहा, फक्त जर तुम्हाला म्हणलं की हा जो प्रकाश येतोय बल्बचा त्याला बघत राहा, त्याचं ध्यान करा, तर किती दिवस आणि किती वेळ तुम्ही बसू शकताय असं. आणि त्याच्यामध्ये रस नसल्यामुळे मग काय होतं, परत ते भौतिक जगामध्ये भौतिक कार्य करायला लागतात असे लोक. तर त्यासाठी भगवंत म्हणतात की हे खूप कठीण काम आहे. आणि भगवंत म्हणतात की जे माझ्या सच्चिदानंद रूपाची जे पूजा करतात, इथं ते सांगतात की ये तु कर सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आणि इथं हा खूप सुंदर श्लोक सांगतात भगवंत, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. इथं सांगतात की अशा भक्तांचा मी तुरंत उद्धार करतो. तर हे जे भगवंतांचं हस्तक्षेप आहे आपल्या आयुष्यामध्ये, तो कधी येतो? जेव्हा आपण भगवंतांच्या साकार रूपाची पूजा अर्चा सेवा करायला चालू करतो. आता इथं 2 वेगवेगळे हे पर्याय सांगितलेले भक्तीच्या स्तराचे. तर हा जो 8वा श्लोक आहे, 8वा ते 12वा श्लोक, याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भक्तीचे स्तर काय काय. 8वा आहे, मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. तर भगवंत इथं सांगतात की माझ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंत त्यांच्यावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर.
तर हे भगवंत इथं सांगतात आहे की तुझं जे मन आहे ते माझ्या जी आंतरिक इंद्रियांद्वारा भगवंतांची भक्ती आहे ती करणं कठीण आहे काही लोकांसाठी. जसं आपण पाहतो कधी कधी लोक ध्यान करायला बसतात आणि ध्यान करता करता कधी त्यांचं झोप लागते त्यांना कळत नाही. ध्यान करतात आणि त्यानंतर निद्रा लगेचच. कारण मी बघितलंय कधी कधी काही बाहेरच्या लोकांमध्ये ध्यानासाठी बसतात आणि नंतर घोरण्याचा आवाज येतो. खूर 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 चालू होतं सगळीकडून. कारण इथं सांगतात आहे की तुम्ही माझ्यावरती मन केंद्रित करा आणि तुमची जी बुद्धी आहे ती माझ्यावरती लावा. तर बुद्धी आणि मन भगवंतांवरती केंद्रित करणं हे एवढं सोपं नाहीये. आपण बघू शकतोय जप करताना पण कधी कधी भगवंतांवरती मन तोंडानं तर आपण म्हणतोय हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, पण मन दुसरीकडेच कुठतरी आहे. मन आहे टीव्हीला कोणता, मन आहे बाहेर कोण बसलंय, मन आहे बाहेर तारेवरती किती पक्षी बसलेत, मन आहे उद्या काय होणार आहे. तर हे भगवंतांवरती मन केंद्रित करणं महाकठीण काम आहे. एवढं सोपं नाहीये. मग भगवंत म्हणतात की ठीक आहे, जर माझ्यावरती असं मन केंद्रित नाही करू शकत तू, तर तू काय कर. तर त्यासाठी दुसरा 9वा श्लोक सांगतात, अथ चित्तं समाधातुं शक्नोषि मय्यम् अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. तर इथं सांगतात आहे की जर तुला माझ्यावरती मन केंद्रित करण्यात प्रॉब्लेम येत असेल, ते शक्य नसेल, तर काय कर. अभ्यास योगेन ततो, ही जे वेगवेगळे नियम वगैरे आहेत त्यांचं पालन करता करता तू मला प्राप्त करण्याची इच्छा ठेव. जसं आपण पाहतो रामायणामध्ये ही गोष्ट येते. आत्ता पण ते शहर आहे हम्पी. जर तुम्ही आज पण हे इथं मँगलोरच्या शेजारी कर्नाटकामध्ये येते हम्पी, आणि इथं राम शबरीला भेटले होते. इथंच हनुमानांचा जन्म झाला होता आणि किष्किंधा नगरी आहे ती हम्पीच आहे. तर हम्पी हे कृष्णदेवराय जे खूप मोठे राजे होऊन गेले आपल्या भारताच्या इतिहासामध्ये, त्यांचं पण स्थान तेच. तर तिथं जेव्हा तिथे एका ऋषींचा आश्रम होता, तर त्या आश्रमामध्ये भरपूर जण राहायचे. आणि ही शबरी, त्या दिवशी तिचं लग्न होतं, पण कसं तरी ते लग्न झालं नाही. मग ती शबरी घराचा त्याग करून जंगलात आली, आणि आता जंगलात येऊन ती राहणार कुठं. तर त्या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेली ती आणि त्यांना निवेदन केलं की माझा असा प्रॉब्लेम आहे आता आणि मला शरण द्या म्हणून. ऋषी म्हणाले स्त्रियांना मी असं ठेवत नाही. पण ती म्हणाली काहीतरी करा. मग ते म्हणाले ठीक आहे म्हणे, तू जवळ इथून राहा एका गुफेमध्ये. आज पण तुम्ही तिथं गेला तर तिथं एक शबरीची गुहा आहे जी तिथं राहायची, आणि ती दररोज यायची. रात्री सगळा आश्रम साफ करायची, पाणी भरायची रात्रीच. आणि दिवसा जेव्हा ते सगळे उठायचे तेव्हा तिथले त्यांचे जे शिष्य वगैरे असायचे ते म्हणायचे, अरे एवढं चांगलं कुणी, आपण तर आत्ताच उठलो आणि पाणी भरलेलं आहे, सगळं साफसफाई केलेली आहे. त्यांना वाटायचं की आपोआपच होतंय म्हणून.
आणि एक दिवशी ते जे गुरु आहेत मातंग ऋषी ते बोलवतात त्या शबरीला आणि म्हणतात की आज आम्ही सगळे आध्यात्मिक जगाला चाललोय वैकुंठात, पण तू इथं थांब. का? कारण आता राम येणार आहे तिथं, तर रामांची सेवा करूनच तू परत ये. तर ती म्हणते की नाही, मला तुमच्याबरोबरच यायचंय. तर तिचे गुरु म्हणतात की नाही, ही खूप महत्वाची सेवा आहे रामांची, ती करण्यासाठी तू इथं असलं पाहिजे. आणि ते तिथून सगळ्या भक्तांबरोबर अदृश्य होतात भगत धामात जाण्यासाठी. आणि ती शबरी आहे ती तिथं थांबते आणि रोज ती भगवंतांना द्यायला, कारण तिला माहित नव्हतं की भगवंत येणार कधी, आज येणार, उद्या येणार की परवा येणार, काहीच माहित नाही. मग अशा वेळी असं नाही की राम आल्यानंतर ती जेवण चालू करणार आणि असं, तर ती आधीच सगळं अरेंज करून ठेवायची, फळं, फुलं, पानं रोज, आणि ती वाट बघायची की आज राम येतील म्हणून. तर तिच्या गुरूंनी तिला सांगितलेलं की रोज तिथं एक खूप मोठा तलाव आहे, आज पण येतो, तिथं स्नान करणं, तिची साधना करणं, पूजा अर्चना करणं, या सगळ्या गोष्टी ती करायची आणि रामाची वाट बघायची. आणि ती वाट कधी, जेव्हा ती त्या आश्रमामध्ये आलेली तिचं वय होतं 16, आणि जेव्हा राम आले ना तेव्हा ती म्हातारी झालेली, पूर्ण 80-90 वर्ष झालेली ती. तर तुम्ही विचार करू शकताय की पूर्ण आयुष्यभर ती रामाचं स्मरण करत होती की आज येतील, उद्या येतील, आज येतील, उद्या येतील, आणि रोज ती तयारी करून ठेवायची सगळी की आज तर नक्कीच येणार. आणि ते आपण माहिती आहे ना, ते शबरीची बोरं म्हणतात, तर त्या ठिकाणी जे पण फळं असतील ते सगळं आणायची ती आणि करून ठेवायची की आज आले तर धावपळ नको म्हणून. तर हा जो अभ्यास योग आहे, भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा करून आपण काही नियम पालन करतो आपल्या जीवनामध्ये, त्याला म्हणतात अभ्यास योग. की या अभ्यास योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत, तत्व आहेत, आणि ते पालन करता 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 आपलं मन भगवंतांवरती लागून जातं. तर हे दुसरं स्तर सांगतात आहे भगवंत. जर तुम्हाला माझ्यावरती मन केंद्रित करणं सोपं वाटत नसेल तर काय करा, अभ्यास योगेन ततो. तर इथं सांगितलेलं आहे आता आपण आलो आहोत क्या अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. की माझी इच्छा करता करता तू शबरी सारखा राहा माझी, आणि मी तुला प्राप्त होईल. आणि भगवंत एवढे दयाळू आहेत, त्यांना माहितीये की काही जण हे पण अवघड जाणार आहे त्यांना. पाहतो ना आपण, जसं परीक्षा येते तेव्हा सगळे नियम कानून चालू होतात घरच्यांचे, सकाळी लवकर उठायचं, नंतर एवढा वेळ अभ्यासाला बसायचंच, मालिका बघायचा नाही टीव्ही वरती, आणि दुसरं काही करायचं नाही, आता फक्त अभ्यास आहे की अभ्यास. आणि लोक आतून असा ज्वालामुखी झालेला असतोय की हे कधी संपेल आणि कधी ते फुटून जाईल. तर आपण पाहतो जेव्हा पण आपल्यावरती नियम वगैरे लागतात ना, तेव्हा असं वाटतं की आपण एखाद्या जेलमध्ये, आणि सगळ्यांनी इच्छा असते की त्या जेलमधून कधी बाहेर येईल, हा ना. तर इथं भगवंत सांगतात की हा असा अभ्यास आहे ना, काही लोकांना ते पण शक्य नाही. मग भगवंत काय म्हणतात,
भगवंत म्हणतात खड्ड्यात गेले सगळे मग. नाही, असं नाही म्हणत ते, कारण ते भगवंत आहेत, दयाळू आहेत. आपण किती पण तुच्छ असो, किती पण आपल्यामध्ये कमतरता काही किती पण असतील, तरी भगवंत आपल्याला दूर लोटत नाहीत. ते त्यांचं एक खूप महत्वाचे गुण आहे. तर हे भगवंतांचा एक खूप मुख्य गुण आहे आणि तो म्हणजे त्यांची भक्तवत्सलता. भक्तवत्सलता म्हणजे काय? कधी कधी आहेत ना, भगवंत आपल्याला सांगतात की हे बघा, भक्ती जर करायची असेल ना, तर एवढे हे असे आचरण करावं लागेल, वेगवेगळे नियम पालन करावं लागतील, त्यानंतर मी तुम्हाला भक्ती देईन. आणि ते तसं सांगतात, कारण ते शिक्षक आहेत ना, सांगणार तसं. पण आपण पाहतो भगवंत ते पण एका मातेप्रमाणे त्यांचं हृदय आहे. ते लगेचच विरळून जातात जेव्हा भक्तांना त्यांच्या मातेची गरज असते. जसं तुम्ही पाहता, एखादा छोटा मुलगा असतोय, छोटा म्हणजे एकदम छोटा असतो, त्याला 1-2 नंबर पण करता येत नाही. तुम्ही बघितलं असेल ना, 1 नंबर जेव्हा करायचे असतात तेव्हा आईला असं दाखवतात ते, आई. आणि मग आई म्हणते ठीक आहे चल म्हणून. मग त्याला हाताला घेऊन बाहेर जाते आणि 1 नंबर 2 नंबर जे पण काय करायचं असतं ते करते. कधी कधी तर त्यांना हे पण कळत नाही की 1 नंबर 2 नंबर झाली म्हणून. कधी कधी त्याच्यातून ते बसलेले असतात. आणि जेव्हा आई येते तेव्हा बघते की हे माझा सोन्या तर हात भरून बसलाय तिथं, सगळं घाण घाण घाण. आई म्हणते घाण, त्यामुळे जा तिकडे, ते पाण्यात धुवून ये म्हणे. आता त्याला कळत नाही धुवायचं म्हणजे काय, कशाला धुवायचं आणि कुठं जायचं. तो आईकडे बघतो की काय, कुठं काय करायचं आता मी. मग आई म्हणते ठीक आहे. मग आई त्याला पकडते, घेऊन जाते आणि धुते. तर आपण 2 गोष्टी पाहतो. एक म्हणते, आई म्हणते की ते पहिल्यांदा धुवून यात, घाण एवढा. पण जेव्हा आई पाहते की अरे याला तर काहीच येत नाही, स्वतःच धुवायला पण येत नाही, मग आता ठीक आहे मीच धुते म्हणून. तर भगवंत पण तसंच एकदम प्रेमळ आहेत भक्तांना. ते म्हणतात की हे बघा, सगळे नियम पालन करायचे, एवढ्या एवढ्या गोष्टी करायच्या. आणि ते पाहतात की भक्तांना इच्छा आहे भगवंतांना प्रेम करण्याची, पण शक्य नाहीये. मग भगवंत खाली येतात आणखी. ते म्हणतात ठीक आहे मीच धुतो, तुला काय अक्कल तर तुला काय नाहीये आणि करणं पण तुझ्याच्यानं शक्य होणार नाहीये. ठीक आहे मीच येतो. तर इथं भगवंत वेगवेगळे स्तर सांगतात आहे की हे करा. नाही होत का? ठीक आहे, मला माहिती आहे नाही होणार तुमच्यानं. ठीक आहे, दुसरा स्तर तरी करा. अभ्यास करा. त्यामुळे ठीक आहे, ते पण नाही होत. तिसरा स्तर देतो. तिसरा स्तर देतात आहे, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कामी पूर्वं सिद्धिम अवाप्स्यसि. इथं ते सांगतात आहे की अभ्यासेपी असमर्थोसी. जर तुम्हाला वेगवेगळे नियम वगैरे पालन करणं नाही जमणार, तर आपलं आयुष्य पण होतं ना. जसं आपण म्हणतो की आता तुम्ही सकाळी लवकर उठायचं, नंतर ध्यान करायचं आणि एकादशी करायची आणि वेगवेगळे आहेत. आता एखादं जर आणि त्याचं फिरतीच असेल, पायाला चाक बांधल्याप्रमाणे, कधी या शहरामध्ये, कधी त्या शहरामध्ये, कधी रात्रीचा प्रवास, कधी तर असं जेव्हा ते आहे, मग तो काय करणार, कसं करणार? मग आपण पाहतो की आजकालचं जे धकाधकीचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये नियम वगैरे जास्त पालन करणं अवघड जातं. त्यासाठी भगवंत म्हणतात आहे की ओके, तसं जर नसेल तर तुम्ही पण तुमचा स्तर जर असेल त्याला पण मी काही एंगेजमेंट देतो. आणि तिथं ते म्हणतात, अभ्यासे अपि असमर्थोसी मत्कर्म परमो भव. ठीक आहे, तुम्हाला जर माझे भक्तीचे जे नियम वगैरे आहेत ते करणं शक्य नसेल, काही प्रॉब्लेम नाही, काही काळजी करू नका. तुम्ही काय करा, मत कर्म परो, माझ्यासाठी कर्म करा. माझ्यासाठी म्हणजे
एखाद्याला पूर्ण भक्तीचं जे पण नियम आहेत ते पालन करणं शक्य नाही होत. मग भगवंत म्हणतात की ठीक आहे, माझ्यासाठी कर्म करा तुम्ही. माझ्यासाठी कर्म म्हणजे जसं एखादा कोणी जॉब करतोय आणि तो त्याचा काही अंश, जसं एखादा शेतकरी आहे, शेतकरी त्याच्या शेतामध्ये काही पीक लावतो, काही फळं लावतो, फुलं लावतो, आणि त्याला जर सांगितलं की नाही शेती वगैरे काय करायची नाही, फक्त जप करायचा, भगवंतांचं स्मरण करायचं, तो म्हणेल बाबा हे शक्य नाही, आता पाऊस पडलाय, पेरणी करायची आता. तर भगवंत म्हणतात ठीक आहे, पेरणी करा, पण जेव्हा पीक येईल ना, ते पीक माझ्यासाठी लावा तुम्ही, त्यातला काही भाग मला अर्पण करा, मंदिरात आणून ते दान करा. त्यानं पण काय होतं, जे आपलं कर्म आहे ते शुद्ध होतं अशा भगवंतांप्रती ते कार्य केल्यामुळे. तर इथं म्हणतात आहे की मत कर्म परो. आणि काही लोक तर म्हणतात की आमच्या घरामध्ये एवढं वादळ आहे, एवढं वेगवेगळ्या लोकांचे मतांतर आहेत. आणि आपण पाहतो ना की एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर भगवंतांप्रती सेवा करण्याची पण संधी देत नाहीत त्यांच्या घरचे. तर इथं ते सांगतात आहे अभ्यासे अपि असमर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. इथं ते सांगतात आहे की अभ्यासामध्ये जरी तुम्ही असमर्थ असाल तरी माझं कर्म करा आणि त्यानं पण तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. आणि इथं सांगतात आहे याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपलं जर मन भगवंतांवरती लागत नसेल, आपलं जर नियम वगैरे पालन होत नसतील, तर जेव्हा आपण भगवंतांना आपल्या जे पण आपल्या ला शक्य आहे ते आपण भगवंतांना देतो, भगवंतांना आपला वेळ देतो, भगवंतांना आपली बुद्धी देतो, भगवंतांना जे पण आपण धन कमवतो त्यातला काही भाग देतो भगवंतांना दान म्हणून. तर इथं भगवंत म्हणतात आहे की जसं या जगामध्ये आपण पाहतो दोन प्रकारचे प्राण आहेत आजकाल, आणि व्यवस्थित ऐका सगळ्यांनी. दोन कोणते कोणते प्राण आहेत? एक आहे जो आपला पंचप्राण आहे आपल्या शरीरामध्ये, तो एक प्राण आहे. आणि दुसरा प्राण माहितीये का काय? दुसरा प्राण असतोय आपल्या खिशामध्ये, पैशाच्या पाकिटामध्ये. आणि तो प्राण कधी कधी जास्त महत्वाचा वाटतो. असे पैसे गेले तर असं वाटतं की आपला प्राण निघून गेला, आता जगणं कसं काय होणार. पाहतो आपण की या जगामध्ये पैशाला दुसरा प्राण म्हणलेलं, भौतिक प्राण, त्यांना आपण जगतो. तर भगवंत म्हणतात इथं की जर अशा परिस्थितीमध्ये ही जी जो तर जेव्हा आपण भगवंत इथं सांगतात आहे की अशा अभ्यासामध्ये जरी असमर्थ आहे कोणी, तर त्यासाठी कर्म करतात ते पण अशा सिद्धीला प्राप्त होतं. आणि इथं सांगतात आहे नेक्स्ट की अशा भगवंतांना पण कधी कधी देण्याची नसते. जसं घरामध्ये कधी कधी म्हणते की नाही नाही भगवंतांची काय नाही सेवा करायची. तर इथं ते सांगतात आहे
चौथी ते सांगतात ते अथैतद अप्य अशक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्वकर्म फलत्यागम ततः कुरुयतात्मवान. इथं सांगितलेलं आहे की तू जर माझ्या भावनेनं युक्त होऊन कर्म करणार असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. त्याचा अर्थ असा आहे की जिथं भगवंतांची सेवा होण्याची शक्यता नाहीये तिथं आपण जे पण काही कमावतो, पैसे असो किंवा नाव असो किंवा काही पण या जगामध्ये जे आपण कमवतो, भगवंत म्हणतात आहे की जर माझी सेवा करणं शक्य नाहीये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये, ते म्हणतात ऍटलिस्ट जे तुम्ही कमवलेलं आहे ते स्वतःसाठी पूर्णपणे नका वापरू, दुसऱ्यांना पण द्या. त्याचा अंशतः जेव्हा तुम्ही त्याग करता त्यानं तुमच्या कर्माच्या जे फळ आहे त्याचं पाप तुम्हाला लागत नाही. तर त्यासाठी इथं सांगतात ते भगवंत की ठीक आहे मला तुम्ही नाही देऊ शकत, ऍटलिस्ट दुसऱ्याला द्या तुम्ही. कारण या जगामध्ये सगळेच जण जर स्वार्थी बनले तशा स्वार्थी जगामध्ये कुणी आनंदी नाही होणार. तर इथं भगवंत सांगतात आहे की त्या मला जर मत्कर्म पर्व नसेल जमत तर त्या कर्मफलांचा त्याग करून तुम्ही दुसऱ्यांना मदत करा. तर हे आपण पाहतो की भगवंतांचं वात्सल्य याच्यातून दिसतं आपल्याला की भगवंत आपल्याला सोडायला तयार नाहीये. जसं एखादी प्रेमळ आई आहे ती एखाद्या मुलावरती त्या मुलाला कधी सोडत नाही. तो मुलगा किती पण बुद्धू असेल, तो मुलगा थोडा वात्रट असेल, तो मुलगा थोडा वाईट कॅटेगरीमध्ये पण असेल, त्याच्यामध्ये पण ते आई त्याला सोडायला तयार नाही. तर इथं भगवंतांची ही जी वात्सलता आहे ती दिसते आपल्याला. आणि इथं आता भक्तांचा स्वभाव सांगतात आहे भगवंत. हा पण सेक्शन खूप सुंदर आहे. 13 ते 20 हे जे श्लोक आहेत हे कृष्ण सांगतात आहे की माझा प्रिय भक्त कोण आहे, कोण माझा प्रिय भक्त होतो. खूप सुंदर गुण सांगतात ते भगवंत इथं. आणि आपल्या सगळ्यांची ही खूप इच्छा असते की भगवंतांना आपण प्रिय व्हावं. त्या दिवशी आपण पाहिलं ना की हनुमान जेव्हा रामांकडे गेले आणि ते म्हणाले की अरे माझं नाव तर या डायरीमध्ये नाहीच आहे. कारण ती एक डायरी होती रामांकडं त्यांच्या कपाटामध्ये जिच्यात लिहिलेलं की जे भक्त मृत्यूच्या वेळी रामांचं स्मरण करतील अशा लोकांचं नाव होतं. त्याच्यात हनुमानाचं नावच नाही. हनुमान काळजीत पडले. रामाने विचारलं की हे माझं नाव इथं दिसत नाही. राम म्हणाले काही चिंता नाही म्हणे, माझी आणखी दुसरी एक डायरी आहे. आणि त्यांनी एक छोटीशी डायरी काढली त्यांच्या खिशातून आणि ते म्हणाले ही डायरी माझ्याकडेच असते सदैव. का? कारण या भक्तांचं मी स्मरण करतो स्वतः. तर इथं भगवंत सांगतात की असा भक्त कोण आहे जो मला खूप प्रिय आहे. तर इथं भागवतामध्ये हा श्लोक येतो यस्यास्ति भक्तिर्भगवती किंचना सर्वै गुणै तत्र समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासति धावतो बहिः. तर इथं सांगतात की जो भक्त नाहीये ते अशा अभक्ताच्या जीवनामध्ये गुण असण्याची शक्यताच नाही. का? कारण असा जो अभक्त आहे तो मनाच्या घोड्यावरती स्वार असतो. उदाहरण जर घ्यायचं झालं, मला आणखी आठवतंय मी जेव्हा जवळपास 7वी 8वी मध्ये होतो
तेव्हा एक खूप कडक असे ऑफिसर होते जे त्याला काय म्हणतात, लाचलुचपत प्रतिबंध जे त्यांचं डिपार्टमेंट असते त्याचे ते प्रमुख होते आणि एकदम कडक, ते कोणालाच बघायचं नाही, मंत्री असो संत्री असो त्याचे एकदम धुळदाण करायचे आणि सगळे घाबरायचे त्यांना आणि खूप नाव होतं त्यांचं. पण एक 4-5 वर्षांच्या कारकिर्दीनंतर तेच एका स्कॅम मध्ये फसले आणि मग त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. तर आपण इथं पाहतो की या जगामध्ये चांगलं वागणारे भरपूर लोक असतात, पण ते त्यांचं चांगलं वागणं आहे ते काही कालावधीसाठीच असते. तर हे असं का होतं का, कारण त्यांचे जे गुण असतात ना ते एखाद्या सॉलिड फाउंडेशन वरती नसतात. ते चांगलं वागतात. का वागतात चांगलं? त्यांना चांगलं वाटतं म्हणून वागतात. जेव्हा त्यांना वाटतं की नाही नाही आता काय चांगलं वागून काय फायदा नाही, सोडून द्या. जसं आपण कधी कधी लोक म्हणतात ना, की कलियुगामध्ये खरं बोलण्याचा काय फायदा नाही, सगळे लोक खोटं बोलतात, तेव्हा आपण का खरं बोलायचं? आपण काय हरिश्चंद्र आहे का? आणि हरिश्चंद्र होऊन काय करणार आहे? आपल्याला थोडंच परमवीर चक्र मिळवायचं आहे हरिश्चंद्राचं. तर म्हणतात की नॉर्मल राहा, थोडं खोटं बोला वगैरे वगैरे. तर आपण पाहतो की या जगामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना आधार नाहीये कसं. जर एखादा व्यक्ती खोटं बोलून जास्त पैसे कमवू शकत असेल तर लोक म्हणतात अरे मी का खोटं नाही बोलायचं, आणि मी खरं बोलल्यावर मला थोडंच कोणी काही स्पेशल प्राइज देणार आहे. मग खरं बोलण्यानं काय मिळणार नाही, खोटं बोलण्यानं मला एवढे पैसे मिळतात, मग खोटं का नाही बोलायचं? हे असं का होतं? कारण आपल्याला हेच माहित नाही की खरं मी का बोलायचं, कुणासाठी बोलायचं. जेव्हा आपल्याला हे कळतं की हे खरं ते बोलतोय ते भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी बोलतोय, माझे जे पण काही गुण आहेत, सत्यशीलता, क्षमाशीलता, माझं चारित्र्य, ते कुणासाठी आहे? भगवंतांसाठी आहे. ज्यानं भगवंत प्रसन्न होऊन मला त्यांची प्रेम मला देतील, ते प्रेम प्रदान करतील. इथं हे खूप सुंदर गुण सांगितले, तुम्ही हे वारंवार वाचले पाहिजे. हे जे 8 जे श्लोक आहेत 13 पासून पुढं, त्याला भक्ताष्टक म्हटलेले. 8 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये भगवंत स्वतः सांगतात की मी कोण व्यक्ती मला खूप प्रिय आहे. तर हे 3 हे जे 8 श्लोक ते खूप महत्वाचे. सर्वभूतानां मैत्र करुण एव च, निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी. इथे सांगतात जो जीवांचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवांचा सहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये पण समभाव राखतो, जो क्षमाशील आहे, सदैव तृप्त आहे, असा भक्त मला खूप प्रिय आहे. हे पहा, हे जे गुण आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी. अद्वेष्टा, की दुसऱ्यांचा द्वेष न करणं. या जगामध्ये आपण पाहतो प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याचा द्वेष करतो. जेव्हा तो पाहतो की दुसरा व्यक्ती माझ्यापेक्षा जास्त काही मिळवतोय, त्याला जास्त सन्मान प्राप्त झाला, त्याला जास्त माझ्यापेक्षा काही पोस्ट मिळाली, पण जो भक्त आहे ना तो अशी कुणाचीच ईर्ष्या करत नाही. त्याला माहिती आहे की हा जो व्यक्ती आहे तो मोठा झालाय, का झालाय? कारण त्याच्यावरती भगवंतांची कृपा झाली. म्हणजे त्याच्यावरती भगवानाची कृपा झालीये तर चांगलंच आहे, होऊ द्या त्याला मोठं. भगवंतांची माझ्यावरती पण उद्या कृपा होईल. जसं तुम्ही पाहाल, तुमचा भाऊ आहे आणि भावाला खूप मोठी नोकरी लागली, तुम्हाला वाईट वाटतं का? नाही वाटत. उलट चांगलंच वाटतं ना की माझा भाऊ आहे आणि त्याला चांगली नोकरी लागली. पण तीच नोकरी तुमच्या दुसऱ्या कुणा शेजाऱ्या पाजाऱ्याला लागली तर वाटतं की अरे मला पण लागली असती, चांगलं झालं असतं. हे तर या बुद्धू लोकांना कशी काय अशी मिळाली नोकरी काय माहिती. आता एकदम ढ लोक, पण त्याला पण मिळालं. तर इथं सांगतात मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकारः.
सम दुःख सुख क्षमी, की ते सगळ्या वातावरणामध्ये सम सुख दुःख, दुःखामध्ये आणि सुखामध्ये ते सम असतात. त्यांचा मानसिक बॅलन्स जात नाही कधी. आणि क्षमाशील असतात ते. क्षमाशील म्हणजे काय, ते हेच पाहतात की भगवंत जे आहेत ते सदैव माझ्यावरती कृपाच करतात. काय झालेलं एकदा एका बोटीमध्ये सगळे चाललेले, एक साधू पण तिथं बसलेला. तो साधू, त्याच्याकडे घड्याळ नव्हतं आणि तो चालला होता. तर जो तो बोटवाला होता ना, तो बोटवाला असा एकदम चिडचिडा व्यक्ती होता. काय काय लोक असतात ना असे तिरसट एकदम, तो तसा होता. तो काही कोणी विचारलं तर सरळ उत्तर नाही देणार, एकदम चिडून जाणार, असा तो होता. आणि ते साधूंना माहित नव्हतं, ते दुसऱ्या लोकांना माहिती होतं, ते चूप बसलेले सगळे. तर हे साधू होते, त्यांनी विचारलं की बाबा किती वाजले. तर तो एवढा रागावला की हा कोण असा विचारतो म्हणून. एक असा हात उगारून जोरदार थप्पड दिली त्या साधूला आणि म्हणाला 1 वाजले. कळलं ना. तर सगळे लोक बघायला लागले. साधून हात जोडले, म्हणले भगवंता तू किती दयाळू आहे म्हणे. मी आता विचारलं या माणसाला किती वाजले, 1 तासापूर्वी विचारलं असतं तर माझं काय झालं असतं. तर तुम्ही खूप कृपाळू आहे की मला आत्ता विचारण्याची तुम्ही बुद्धी दिली 1 वाजता. आधी 1 तास आधी विचारलं असतं तर 12 खावे लागले असते त्याचे, पण एकामध्येच संपुष्टात आलं. तर जो साधू आहे ना, तो असाच विचार करतो की जे पण भगवंत मला देतात ते ऍक्च्युली मला खूप जास्त दुःख मिळणार होतं, पण आता खूप कमी भगवंतांनी करून दिलं. इथं सांगतात आहे, संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यार्पित मनो बुद्धीर यो मद्भक्तः स मे प्रियः. इथं सांगतात की जो दृढ निश्चयाने माझ्या भक्तीत संलग्न झालाय आणि संतुष्ट, हे खूप महत्वाचं गुण आहे. एखाद्या भक्तासाठी हा जो गुण आहे संतुष्टता. संतुष्टता कशी आहे माहितीये, जसं काट्यांचा एक प्रदेश आहे आणि तिथे तुम्हाला जायचंय. तर तुम्हाला माहितीये की तिथं जर गेलं तर काटे टोचणार. मग काय करायचं, एक करू शकता तुम्ही, सगळ्या काट्यांच्या प्रदेशावरती गादी अंतरायची आणि मग त्याच्यावरती चालायचं. पण असं करणं सगळ्यांना शक्य नाहीये आणि असं करू पण नाही शकत. तर त्यासाठी काय करतो आपण, एक गोष्ट आपल्या हातात आहे की मोठ्या साईजचे बूट घालून जाणं, ज्यांना आपल्याला ते काटे टोचणार नाही. तसंच या आयुष्यामध्ये काट्यांची कमी नाहीये. घराच्या अवती भवती मित्र मंडळी हे ते सगळे काटे टोचवतात आपल्याला, दिवसभर रात्रभर वर्षानुवर्ष. त्यांच्या बोलण्यानं, त्यांच्या स्वभावानं, त्यांच्या कर्मानं सगळे टोचत असतात. बघितलं ना, काही टोचून बोलतात, काही टोचतात ऍक्च्युली. तर अशा टोचणाऱ्या काट्यांमध्ये ही जी संतुष्टता आहे, त्या संतुष्टता आपण कशी प्राप्त करू शकतोय, ती संतुष्टता आपण प्राप्त करू शकतोय या भगवंतांच्या भक्तीने. जेव्हा आपण हा विचार करतो की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे, की हे जे समाधान आहे आपल्या आयुष्यामध्ये ते खूप मोलाचं आहे, ज्यानं आपण भरपूर गोष्टी टाळू शकतोय आपल्या आयुष्यामध्ये, जे आपल्याला खूप टेन्शन देतात, फक्त संतुष्ट राहिल्यानं. आणि हे खूप सुंदर श्लोक आहेत, तुम्ही वारंवार वाचू शकताय, दररोज वाचू शकताय, एवढे सुंदर श्लोक आहेत हे.
यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगं मुक्तः यः स च मे प्रियः. इथं सांगितलेलं आहे की जो उद्विग्न होत नाही कोणत्याच परिस्थितीमध्ये, अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. की जो माझा भक्त असतोय तो एकदम शुद्ध असतोय, दुःखमुक्त आहे आणि भौतिक गोष्टींसाठी त्याला लालसा नसते. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य स मे प्रियः. जो दुःख करत नाही, शोक करत नाही, असा जो भक्त आहे तो मला खूप प्रिय आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समः संग विवर्जितः. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो. एक व्यक्ती सांगत होते की ते खूप जुने व्यक्ती आहेत, तर ते सांगत होते की एखाद्या व्यक्तीची जर तुम्हाला त्याचं चारित्र्य शोधायचं असेल तर तुम्ही जा आणि हे पहा की त्याचे सिनियर आहेत, सुपिरियर आहेत, त्यांच्याशी तो कसा व्यवहार करतो आणि त्याच आदरानं त्या प्रकारेच तो त्याच्या ज्युनियरशी पण व्यवहार करत असेल तर त्याचं चारित्र्य सगळ्यात चांगलं. अशा मित्राला तुम्ही तुझा मित्र बनवा, कारण तो असा जो आहे व्यक्ती जो सगळ्यांशी सम वागतो, सगळ्यांना सन्मान देतो. बाहेर एक आत एक असं नाही, आत बाहेर एकच. तर असा जो आहे तो भक्त आहे तो भगवंतांना खूप प्रिय आहे. तिथं हनुमानाचं वर्णन केलं जातं की कसं तो भगवंतांना ओके. तर इथं राम आहेत ते हनुमानाला विठी देतात. तर इथं भगवंत सांगतात की असा भक्त आहे त्याच्यामध्ये या 8 वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या त्या आहेत, तो मला खूप प्रिय आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. तसं भगवंतांना प्रिय जर आपल्याला व्हायचं असेल तर आपण होऊ शकतोय या जन्मामध्ये, या गुणांना आपल्यामध्ये विकसित करू. तर आज आपण पाहिलं या 12व्या अध्यायामध्ये एक अर्जुन पहिल्यांदा विचारतात की साकार की निराकार कोणतं श्रेष्ठ आहे. भगवंत म्हणतात साकार. का? कारण त्याच्यामध्ये भक्ती करणं खूप सोपं आहे आणि अशा साकार सच्चिदानंद रूपाची जे सेवा करतात मी स्वतः त्यांच्या उद्धारासाठी येतो. आणि वेगवेगळे पर्याय देतात भगवंत एका प्रेमळ आईप्रमाणे की शुद्ध भक्ती मन बुद्धी माझ्यामध्ये अर्पण करणं ठीक आहे, नाही होत चालेल, अभ्यास करा भक्तीचा, ठीक आहे, ते पण नाही होत दान वगैरे करू शकता तुम्ही आणि त्याद्वारे तुम्ही भगवंतांना प्राप्त करू शकता. ठीक आहे, ते पण नाही होत, ठीक आहे, ऍटलीस्ट दुसऱ्यांना मदत करा, स्वार्थी नका होऊ तुम्ही. आणि तिसरं आपण पाहिलं की भगवंत जे भक्तांचे गुण आहेत त्याच्याकडे खूप आकर्षित होत. हरे कृष्णा. तर आज हा जो 12वा अध्याय आहे भक्ती योग तो आज आपण पाहिला. त्याच्यामध्ये कोणाचे काही प्रश्न आहेत? आता तुम्ही प्रश्न विचारू शकता. हरे कृष्णा. सॅम भाऊजी तुम्ही माईक चालू करा तुमचा. ओके. झूम कोऑर्डिनेटर स्लाइड शेअर स्टॉप. हॅलो. हा विचारा. महाराज मला 3 प्रश्न होते. एक, आपण बेडरूम देवाचे जे फोटो राहतात ते बेडरूम मध्ये लावलेले चालतात का? त्याच्यावर त्यामुळे आपल्या लाईफ मध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट पडता की नाही? उलट जिथं भगवंत येतात बेडरूम असो
डायनिंग रूम असो की तुमची कोणती पण रूम असो, जिथं भगवंत येतात तिथलं जे पण निगेटिव्ह वातावरण आहे ते सगळं चाललं जातं. तर उलट जिथं जिथं आपल्याला हवंय तिथं आपण भगवंताचे फोटो लावू शकतोय, ज्यानं ते वातावरण आध्यात्मिक होतं. अच्छा अच्छा. आणि दुसरा एक प्रश्न होता अजून. हॅलो. हा काल तुम्ही बोलले होते की भगवंतांना मांस चालत नाही, म्हणजे कोणी भक्त म्हणजे जे कोणी भक्त मांसाहार करत असेल ते भगवंताला प्रिय नाही, बरोबर? बरोबर. आता जे नागा साधू असतात, जे अघोर असतात, जे महादेवांची पूजा करतात, ते तर मांस खातात, मग ते महादेवांना प्रिय नाही का? या काय माहितीये का, ज्या पूजा असतात आहे ना, त्या 3 प्रकारच्या पूजा दिलेल्या आहेत वेदांमध्ये पण. विष्णू, राम, कृष्ण यांची पूजा दिलेली आहे ती जे व्यक्ती सत्वगुणामध्ये आहे ती त्यांची पूजा करतात. जे रजोगुणामध्ये असतात आहे, ज्यांच्या खूप इच्छा असतात आहे, आणि ते ब्रह्माची किंवा वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करतात. आणि जे तमोगुणामध्ये असतात ते, जे तुम्ही पाहाल की काही अघोरी किंवा काळी जादू, मांत्रिक वगैरे असतात ते शंकरांची पूजा करतात किंवा काळी त्यांची पूजा करतात. आणि ती पूजा पण मग त्याच गुणामध्ये असते, तमगुणामध्ये. तर असे लोक भद्रकाली त्यांना नैवेद्य जेव्हा दाखवतात तो मांसाचाच दाखवतात. अच्छा. पण आपल्याला सत्वगुणामध्ये यायचंय, आपल्याला भक्ती भगवंतांची प्राप्त करायची आहे, आपल्याला तांत्रिक मांत्रिक नाही व्हायचं. एखाद्याला व्हायचं असेल तर तो गोष्ट वेगळी. आपल्याला भगवंतांची भक्ती करायची आहे, वैकुंठात जायचंय आपल्याला. आपले जे पण संत जे सांगतात ते आपल्याला करायचंय. तर आपल्याला जर भगवंतांची, पांडुरंगाची, कृष्णाची भक्ती करायची असेल, त्यासाठी हा नियम आहे की अशानं मांसाहार नाही करायला. ठीक आहे. ऐका ना महाराज ऐका ना, तुम्ही बोलले की हॅलो. कसं असतंय की या जसे वेद आहेत ना, वेद सगळ्यांसाठी, वेदांमध्ये सगळं दिलेलं आहे. वेदांमध्ये हे पण दिलेलं आहे की सगळ्यात शुद्ध आपण कसं होऊ शकतोय, आणि एखादा शुद्ध नाही होऊ शकत तर त्याला काही कन्सेशन पण दिले जातात. जसं तुम्ही पाहाल राज्यामध्ये दारू पिणं चांगलं नाहीये, पण तरीही आपण पाहतो काही शासन मान्य दारूचे दुकान, बघितलंय का तुम्ही? शासन मान्य देशी दारूचे दुकान असं असते, आणि त्याला लायसन वगैरे पण दिलेलं असतं. तर हे असे लायसन का देतात? कारण जर लायसन दिलं नाही तर लोक एवढे अनैतिक होती की त्याला काय मापच नाही राहणार. त्यासाठी काही काही लोकांना नाही जमत दारूशिवाय. मग त्यांच्यासाठी हा एक मार्ग आहे, ज्यांना लायसन येते. लायसनचा अर्थ नाही की सगळ्यांनी तेच करायला पाहिजे. लायसन त्यांना आहे ज्यांना पहिलं नाही जमत आहे, मग ते लायसन मध्ये येतात. तसंच हे मांस खाणं आहे ते चुकीचं आहे. पण काही म्हणतात की नाही मी मांस नाही खाल्लं तर मरून जाईल. कुणी मरत नाही. काही काही लोक असतात असे. जसं काही काही लोक म्हणतात की दारू नाही मी पिलो तर मरून जाईल. मग त्यांना म्हणतात ठीक आहे लायसन घ्या. पण हे लायसन ते घेतात जे त्यांना कमी प्रतीची सेवा करायची. पण आपल्याला भगवंतांना एकदम हाय क्वालिटी भक्ती करायची असेल तर आपण जे भगवंतांनी सांगितलेलं आहे सत्वगुणामध्ये जी भक्ती आहे ती करायला पाहिजे. ठीक आहे. बोला तुमचा तिसरा प्रश्न. माईक चालू करा हरे तुमचा. कृष्ण. माईक बंद आहे तुमचा.
माईक तुमचा ऑन करा आणि बोला. सॅम माईक चालू करा तुमचा. माईक बंद आहे तुमचा. ओके, तुमचा जर माईक नसेल तर दुसरा कोणी प्रश्न विचारू शकताय. तुमचा माईक ओपन झाल्यानंतर परत आपण तुमच्याकडे येऊ. ओके, रवींद्र कोणी आहे विठ्ठल का? प्रभू. रवींद्र विठ्ठल प्रभू, तुमचा माईक चालू करा आणि प्रश्न विचारा. हरे कृष्ण. हा बोला. हरे कृष्ण. हरे कृष्णा, बोला. हा, मला असं म्हणायचं होतं, काल जो माझा प्रश्न होता, तर मी जवळजवळ 10 वर्षापासून स्वामींची सेवा करतो. हा, तर मग आता स्वामी समर्थांचे म्हणजे स्वामी समर्थ आणि विष्णू भगवान आणि कृष्ण भगवान ही एकच अवतार आहे, कृष्णांचेच अवतार आहे. तर मग हे कृष्णाची सेवा केली काय आणि महाराजांची सेवा केली काय, याचाच काय फरक म्हणावा? ओके. काय आहे, कृष्ण जेव्हा वेदांमधून सांगतात आहे आपल्याला की या कलियुगामध्ये त्यांना प्राप्त करण्याचा उपाय काय आहे, तर जेव्हा आपण त्या उपायानुसार काम करतो तेव्हा आपल्याला भगवंत प्राप्त होतात. कली संतरण उपनिषद जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की जो हा हरे कृष्ण महामंत्र आहे तो कलियुगासाठी दिलेला आहे आपल्याला. तर या कलियुगामध्ये या महामंत्रानं आपल्याला ईश्वराची प्राप्ती तुरंत होऊ शकते. बरोबर. तर ती जास्त प्रभावी आणि आपल्याला कमी वेळात परिणाम देणारी आहे. म्हणून बरं. जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा शास्त्रांमध्ये जे दिलंय तेच आपण पालन केलं तर भगवंतांपर्यंत पोहोचणं खूप फास्ट होतं. म्हणून तुम्ही जे काय करताय आता ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण हो. त्याच्यामध्ये ही भक्ती जी हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे तो जोडा फक्त. चालेल? बर, ठीक, चालेल सर. ओके, हरे कृष्ण. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे? हा, रोहन. हा, माईक चालू करा तुमचा. हा, हॅलो सर. हरे कृष्णा. हरे कृष्ण. माझा प्रश्न असा होता की काल जी तुम्ही टेस्ट पाठवलेली ना त्याच्यामध्ये जो शेवटचा प्रश्न होता की तो प्रश्न होता ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्वोच्च शब्द कालच्या टेस्ट मध्ये शेवटच्या प्रश्नामध्ये सर्वोच्च शब्द का वापरला? प्रश्न वाचा एकदा. विश्वरूप दर्शन म्हणजे शेवटच्या ह्याच्यामध्ये विश्वरूप दर्शन त्याच्यामध्ये सर्वोच्च शब्द हा का वापरला गेलाय? ओके. भगवंतांचे जे वेगवेगळे दर्शन आहेत, जसं आपण पाहतो विष्णू आहे, नंतर महाविष्णू आहे, गर्भोदक्षाय विष्णू आहे, राम आहे, नंतर नरसिंहदेव आहेत, वराहदेव आहेत, वेगवेगळे अवतार आहेत भगवंतांचे. भगवंतांचे वेगवेगळे आकार आहेत, भगवंतांचे वेगवेगळे गुण आहेत. या सगळ्या आकारांमध्ये भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जो मानलेला गेलाय तो आहे भगवान कृष्णांचा जे द्विभुज रूप आहे, जे वृंदावन मध्ये स्थित असते. का? कारण त्या रूपामध्ये ते सगळ्यात उच्च कोटीच्या रसाचं आदान प्रदान करतात आपल्या भगवान भक्तांबरोबर. तर इथं वेगवेगळे रस दिलेले आहेत. शांतरस, दास्यरस, साख्यरस, वात्सल्यरस आणि माधुर्यरस. जे भक्त आहेत ते भगवंतांबरोबर वेगळ्या वेगळ्या रसामध्ये आदान प्रदान करतात. जसं हनुमान आहेत ते दास्य रसाचं मध्ये भगवंताची सेवा करतात. रामाचे दास असतात, ते सदैव हात जोडून उभे असतात, स्वामी काय करू आता म्हणून. पण जे कृष्णांचे भक्त आहेत काही, त्यांचे सखागण आहेत, श्रीदामा, सुदामा, मधुमंगल, ते जे आहेत ना भक्त, ते पण शुद्ध भक्त आहेत, पण ते कधी कधी कृष्णांच्या खांद्यावरती पण चढतात, कृष्णाची लढाई करतात आणि ते भगवंतांना जास्त
कारण भगवंत सारखं सारखंच दुसऱ्यांनी नमस्कार करून 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 भगवंत पण थकून जातात. म्हणतात अरे सगळ्यात नमस्कार करत असेल तर काय त्यात कुणीतरी पाहिजे ना खेळण्यासाठी. तुम्ही पाहाल की जे हनुमान आहेत ते भगवंतांच्या खांद्यावरती कधीच नाही चढणार, भगवंतांना स्वतःच्या खांद्यावरती घेतील ते. पण आपण पाहतो वृंदावनमध्ये भगवंतांचे जे खूप जवळचे भक्त असतात ते भगवंतांची एकदम निकट त्यांचा संबंध आहे. ते भगवंतांना आपल्या मित्राप्रमाणे वागवतात. आणि त्याच्या पण वरती जो वात्सल्य रस आहे, वात्सल्य रसामध्ये तर नंद महाराज, यशोदा माता, त्यांना एवढं प्रेम आहे भगवंतांप्रती. त्यांना कोणी जर सांगितलं ना की तुमचा मुलगा भगवंत आहे, ते म्हणतात हे भगवंत कुठला, हा जो छोटा मुलगा आहे कृष्ण, आकाशात वीज जरी कडकडली तर माझ्याकडे पळत पळत येतो, पदरामध्ये लपून जातो, आणि हा भगवंत कुठला, हे काही नाही, मी त्याला खायला नाही गेलेलं तर तो आजारी पडेल. तर त्यांची भावना ही असते भगवंतांना सेवा करण्याची, आणि त्याच्यामध्ये भगवंतांना जास्त आनंद मिळतो आणखी. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्तर आहेत भक्तीमध्ये पण. तर त्यासाठी इथं भगवंत सांगतात की जो सर्वोच्च स्तर आहे ज्याच्यामध्ये भक्त माझी आराधना करतात, तो आहे या द्विभुज जे रूप आहे भगवंतांचं बासरी वाजवणार वृंदावन मध्ये, ते सगळ्यात सर्वोच्च. दुसरे रूप पण समान आहेत, ते पण कृष्णच आहेत, ते पण विष्णूच आहेत, पण तरी या सगळ्यांमध्ये जे भगवंतांचं वृंदावनातलं जे रूप आहे ते सर्वोच्च आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. तुमचा माईक आवाज माईक येत बंद नाही. आहे. रोहन माईक बंद आहे तुमचा. आणखीन एक प्रश्न होता की नरसिंह अवतार त्यांनी जेव्हा कश्यपूचा वध केलेला त्याच्यानंतर काय झालं त्या नरसिंह अवताराचं? त्यानंतर नरसिंह अवतार एका ठिकाणी गेले, त्यांनी हात धुतले, आणि जे प्रल्हाद महाराज आहेत त्यांना आशीर्वाद दिला की यापुढे तुम्ही अभयपणे या पूर्ण जगावरती राज्य करा म्हणून. आणि प्रल्हाद महाराजांना त्यांनी राज्याभिषेक केला त्यांचा, आणि त्यानंतर नरसिंहदेव आपल्या वैकुंठ धामाला परत गेले. नरसिंहदेवांचं पण एक वैकुंठ धाम आहे. जसं आता आपण इथं पाहतो ना एक एक शहर असतंय, तसंच वैकुंठामध्ये पण वेगवेगळे प्लॅनेट असतात, ग्रह असतात. एक ग्रह असतोय रामचंद्रांसाठी, ती खरी अयोध्या आहे, आणि नरसिंहदेवांसाठी वेगवेगळे ग्रह असतात, त्याच्यावर त्यांचे भक्त राहतात. जे कश्यप अवतार आहेत त्यांचा एक ग्रह असतोय, जे मत्स्य अवतार आहेत त्यांचा एक ग्रह आहे, त्याच्यामध्ये त्याचे भक्त राहतात. तर ते त्यांचं जे नित्य धाम आहे तिथं ते परत गेले. ठीक आहे. येस, थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वेदिका माताजी प्रश्न विचारा. माईक चालू करा, व्हिडिओ ऑन करा तुमचा. वेदिका सूर्यकांत पठारकर, हा विचारा. हरे कृष्ण. तुमचा आवाज नाही येते, बोला. ओके, दुसरा घेऊया तोपर्यंत आपण. सॅम, ओके, किंवा आकाश पाटील. प्रभू तुमचा माईक हॅलो? चालू करा आणि प्रश्न हा विचारा. महाराज ऐका ना, तुम्ही आता बोलले ना की बेडरूम मध्ये फोटो वगैरे चालतात, मग हे देवघर आणि ते बेडरूम मध्ये ठेवलेलं का नाही चालत? ओके, नाही, जे देवघर आहे ना, देवघर आहे ते अशा ठिकाणी पाहिजे जिथे आपण बसून भगवंतांची पूजा करू शकतोय, भगवंतांना स्नान करू शकतोय, भगवंतांना शृंगार वगैरे करू शकतोय. तर जनरली हे जे देवघर असते ते अशा ठिकाणी हवं जिथं तुम्ही
शांत मनानं भगवानांची पूजा करू शकाल. जिथं पाठीमाग आजूबाजूला सगळी धावपळ गोंधळ वगैरे आहे अशा ठिकाणी देवघर नाही ठेवायला पाहिजे. देवघर पाहिजे अशा ठिकाणी जिथं थोडी शांतता आहे. आणि मी सांगत होतो की भगवंतांचे जे फोटो असतात जसं आपण पाहतो की कॅलेंडर असतात ते किंवा फोटो जे असतात ते तुम्ही कुठं पण लावू शकता. जय ठीक श्रीकृष्ण. आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आकाश पाटील प्रभू, माईक चालू करा तुमचा आणि विचारा प्रश्न. हा विचारा. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सांगितलं की तुम्ही म्हणजे कलियुगाच ह्याच्यात हरे कृष्ण हा मंत्र आहे म्हणून. मग पण बरोबर. ते एक असा श्लोक आहे की कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदन द्वापारे रामकृष्ण च कलो श्रीपाद श्रीवल्लभ. म्हणजे कलियुगाचं अधिष्ठान हे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असं. मग तो ओम श्री गुरु दत्तात्रय हा मंत्र जपायचा की हरे कृष्णा? हा जो हरे कृष्ण महामंत्र जो मी सांगतोय तो कली संतरण उपनिषदामध्ये दिलेला आहे. आता तुम्ही जो मंत्र सांगताय तो मला माहिती नाही कोणत्या याच्यात आहे, पण मी जो सांगतोय तो कली संतरण उपनिषद अथर्ववेदाचा एक भाग आहे तो, त्याच्यामध्ये हा मंत्र सांगितलेला आहे. आणि याच्यामध्ये ते वृत्तांत असा आहे, नारद मुनी जेव्हा कलियुगाचं पुढे येणाऱ्या ते पाहतात की कलियुगामध्ये लोक एकदम पापी होणार आणि खूप भयानक परिस्थिती असणार आहे, तेव्हा ते एकदम करुणायुक्त हृदयानं त्यांच्या वडिलांकडे जातात जे ब्रह्मदेव आहेत आणि त्यांना विचारतात की अशा कलियुगामध्ये एखाद्या व्यक्तीचा जर उद्धार होणार असेल तर काय करायला पाहिजे. तिथं ब्रह्माजी हा श्लोक सांगतात, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे इति षोडशकं नाम्नां कलिकल्मषनाशनम् नातो परतरो उपायः सर्व वेदेषु दृश्यते. की सगळ्या वेदांचं मी आकलन केलेलं आहे आणि सगळ्या वेदांमध्ये जर मी पाहिलं तर या मंत्राच्या उच्चारणाशिवाय दुसरा कोणताच मार्ग मला दिसत नाही कलियुगामध्ये, असं ब्रह्मदेव नारद मुनींना सांगतात. तर म्हणून हा आपण मंत्र उच्चारण करतो. आणि दुसरं एक या मंत्राचं महात्म्य हे की बाकीचे सगळे जे मंत्र आहेत ते नमस्कार करण्याच्या पद्धतीचे, जसं ओम नमो भगवते वासुदेवाय की मी वासुदेव जे भगवंत आहेत त्यांना प्रणाम करतो. ओम नमो नरसिंहाय, ओम नमो नारायणाय की मी त्यांना नमस्कार करतो. पण हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे याचा एक खूप महत्वाचा गुण काय आहे, हरे कृष्ण हे संबोधन मध्ये. संबोधन म्हणजे जसं एखादा छोटा मुलगा आईला हाक मारतो ना, जसं सीताचं संबोधन होतं सीते. जेव्हा राम सीताला हाक मारायचे तेव्हा म्हणायचे हे सीते. तर हरा जी आहे ती भगवंताची शक्ती आहे. हरा म्हणजे लक्ष्मी, हरा म्हणजे सीता, हरा म्हणजे रुक्मिणी, हरा म्हणजे राधाराणी. तर हरा म्हणजे जी भगवंतांची शक्ती आहे आणि कृष्ण जे भगवंत आहेत. तर हरे कृष्ण महामंत्रामध्ये भक्त त्यांना डायरेक्टली त्यांना छोट्या मुलाप्रमाणे पुकारतात येतात. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर हा जो मंत्र आहे तो एकदम डायरेक्ट मंत्र आहे. याच्यामध्ये कसल्याच नियमांचा अटींचा काही संबंध नाहीये. तर हा जो मंत्र आहे तो शास्त्रोक्त आहे आणि म्हणून आपण हा जप करतो. ठीक आहे. हरे कृष्ण. आणि तुम्ही पाहू शकाल जे पण वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत, प्रत्येक मंत्र कारण भगवंतांचं नाव आहे. जसं ओम नमो नारायण आहे, तो पण मंत्र पॉवरफुल आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय पॉवरफुल आहे. पण या कलियुगामध्ये हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे त्याची पॉवर सगळ्यात जास्त आहे. जसं तुम्ही जर गेला औषधाच्या दुकानामध्ये
हा. गुरुजी आवाज येत नाही तुमचा आवाज. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज नाही तुमचा. हरे कृष्ण, आवाज येतोय सगळ्यांना? हा येतोय प्रभूजी आता. ओके. तर जेव्हा आपण औषधाच्या दुकानामध्ये जातो तेव्हा डॉक्टरचं घेऊन जातो. डॉक्टर लिहून देतात की हे 2 गोळ्या आहेत ते सकाळी संध्याकाळी घ्यायच्या, ही जी टॅबलेट आहे ती 3 वेळा घ्यायची, आणि मग ते घेऊन आपण दुकानामध्ये जातो. तसं जेव्हा आपण भक्ती करतोय ना, तेव्हा आपण शास्त्रांच्या अनुसार जर आपण भक्ती केली तर ती जास्त सफळ होते. म्हणून आपण हा हरे कृष्ण महामंत्र करतो. दुसरे मंत्र पण पॉवरफुल आहेत, नो डाऊट, कारण भगवंतांचं नाव आहे ते, आणि भगवंतांचे अनंत नाव आहेत. पण त्या अनंत नावांमध्ये जे या कलियुगासाठी दिलेले ते आपण करतो. हरे कृष्ण. पुढचा प्रश्न. हरे कृष्ण वेदिका माताजी, माईक चालू करा तुमचा. हा हा विचारा आता. ओके, तुमचा आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आय थिंक. तुम्ही झूम चॅट मध्ये तुमचा क्वेश्चन लिहून पाठवा. हा हरे कृष्ण. उंडे माताजी, माईक चालू करा तुमचा. दंडोत प्रणाम. हा विचारा. हरे कृष्ण. हा. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की जे संजय आहेत, त्यांना दिव्य दृष्टी भगवंतांनीच दिलेली होती. दिव्य त्यांना दिव्य दृष्टी दृष्टी त्यांच्या गुरूंनी, त्यांचे गुरु होते व्यासदेव. जे व्यास महर्षी आहेत ते त्यांचे गुरु. मग ते समजा गीतेचं हे कुरुक्षेत्रावर सगळं लाईव्ह दृश्य धृतराष्ट्रांना सांगत होते, ते म्हणजे दाखवतच होते लाईव्ह. मग त्यांनी त्याचा त्या दिव्य दृष्टीचा सदुपयोग केला का दुरुपयोग केला? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला तर वाटतं दुरुपयोग झाला असंच वाटतं. नाही, ते सदुपयोग केला त्यांना, कारण त्यांचं नाव आलंय भगवद्गीतेमध्ये, आणि भगवंतांची एवढी सेवा केली त्यांनी. त्यांनी फक्त एक थेट प्रक्षेपण केलं. आणि आपण जर भगवद्गीता वाचली तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांची खूप भक्तिभावानं ते गुणगान करतात. जसा शेवटचा श्लोक आहे भगवद्गीतेचा, तो संजयाने म्हटलेला आहे. यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. खूप सुंदर श्लोकामध्ये शेवटचा श्लोक आहे 18व्या अध्यायाचा, शेवटचा भगवद्गीतेचा 700वा श्लोक. तर पूर्ण भगवद्गीता जेव्हा सांगतात येते धृतराष्ट्राला की असं होतंय तसं होतंय, आता इथं विश्वरूप दाखवलं, आता भगवंत हे म्हणतात वगैरे वगैरे, आणि शेवटचा श्लोक जो जनरली आपण पाहतो की शेवटचं जे असतंय ते शेवटचा घाव असतो तो धडाम, तसा हा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये ते 100% धृतराष्ट्राला सांगतात की धृतराष्ट्रा, तुम्ही राजे आहात, माझे स्वामी आहात, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि सत्य काय आहे? भगवंत जिथं आहेत आणि भगवंतांचे भक्त जिथं आहेत ते त्यांचाच विजय होणार आहे. आणि तुमच्या सगळे जे पण तुमचे मुलं आहेत त्यांचा पराजय होणार आहे निश्चित, त्याच्यात काहीच संशय नाही. तुम्ही बघू शकताय की एखाद्या राजाला असं सांगणं की तुमचा पराभव होणार आहे 100%, गट्स लागतात त्याला, कुणी पण नाही सांगू शकत. तर संजय होते, त्यांचा भगवंतांवरती पूर्ण विश्वास होता आणि भगवंतांची महत्ता त्यांना माहिती होती. ते त्यांच्या राजाला पण खडसावलं त्यांनी, म्हणले काय होणार नाही म्हणे, तुमचे सगळे पुत्र सगळे मारले जातील आता, आणि फक्त आता बघत राहा. तर ते भगवंतांचे महान भक्त आहेत. तुमचा आवाज येत नाहीये. माताजी माईक चालू करा तुमचा. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. हा प्रभूजी, मग त्यांचं तेवढंच कार्य होतं का संजय? त्यांचं कार्य तेवढंच होतं का गीतेत? म्हणजे नाही, त्यांचं ते पार्ट काय होतं नेमकं ते? ते राजाचे सेक्रेटरी होते. ते हो, राजा हो. बरोबर सदैव राजाला मदत करायचे. जसं विदूर होते ना, विदूर, हो, ते पण भगवंतांचे भक्त होते आणि ते राजाचे मंत्री होते. तसंच संजय पण भक्त होते आणि जसं भीष्म पण आहे, भीष्म पण भक्त होते आणि ते राजाची सेवा करायचे. तसंच संजय पण होते, भक्त होते, पण राजाची सेवा करायचे. हॅलो. हरे कृष्ण. दुसरा हरे काय कोणाचा प्रश्न आहे? हरे कृष्णा. प्रकाश डहाळे प्रभूजी, प्रश्न विचारा तुमचा. प्रकाश डहाळे प्रभू. हा. पिंड आणि ब्रह्मांड. विचारा प्रकाशजी. हा, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. मग जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. मग आत्मपूजन श्रेष्ठ का मूर्तीपूजा श्रेष्ठ? ओके. मूर्तीपूजा श्रेष्ठ आहे का? कारण जेव्हा आपण म्हणतोय पिंड, पिंडचा अर्थ हे देह, त्याला म्हणतात पिंड. आणि जे ब्रह्मांड आहे, हे ज्यामध्ये आपण राहतो आहोत, जे घर आहे आपलं मोठं, त्याला म्हणतात ब्रह्मांड. तर भगवद्गीतेमध्ये पण त्याला म्हणतात अहंग्रहोपासना. अहंग्रहोपासना म्हणजे काही लोक स्वतःचीच पूजा करायला लागतात. त्यांना वाटतं की काही अभ्यास जेव्हा भक्तीमध्ये किंवा एखाद्या योगामध्ये करतात, त्यानंतर ते स्वतःचीच पूजा करायला लागतात, असं समजून की ब्रह्मांडाची पूजा काय आणि माझी पूजा काय एकच, आणि ते स्वतःची पूजा करायला लागतात. त्याला म्हणतात अहंग्रहोपासना. पण इथं आपण पाहतो की भगवंतांची जेव्हा आपण पूजा करतोय, ती भगवंतांची पूजा आपण मोठं होण्यासाठी नाही करत. आपण भगवंतांची पूजा करतोय सेवक या भावनेने. जेव्हा आपण स्वतः पूजा करायला लागतो, तेव्हा त्याची जी सेवक भावना आहे ती चालली जाते. हो, बरोबर आहे. पण कबीराचं नाही, आपण संत तुकारामांचे फॉलोअर. संत तुकाराम जसं म्हणतील तसं आपण करणार. आपल्या मातीशी आपलं नाळ आपली जोडलेली. आणि तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताला म्हणतात, तू देव मी दास. ही जी भावना आहे ती सतत ठेव. ती भावना माझ्याकडून काढून घेऊ नको. आणि एखाद्या भक्ताचं तेच लक्षण आहे. जसं तुम्ही कधी पाहिलंय का, आपले हनुमान आहे, हनुमानला तर सगळे लोक मानतात, बरोबर. हनुमान सारखा शुद्ध, हनुमान सारखा एवढी शुद्ध भक्ती असणारा, हनुमान प्रमाणे बुद्धी असणारा, हनुमान प्रमाणे रामांना सेवा करण्याची इच्छा असणारा कोणीच नाही, बरोबर. आणि त्यासाठी आपण पाहतो की जागोजागी आपण हनुमानाची मंदिरं बघतो. पण तुम्ही कधी बघितलंय की हनुमान स्वतःचीच पूजा करतात ते? आता एवढे महान आहेत ते, एवढे बुद्धिमान आहेत ते, मग त्यांनी का नाही केली? का? कारण जो भक्त आहे ना एखादा, तो भक्त हाच विचार करतो की मी कधीच स्वामी नाही होणार, मी भक्त बनूनच राहील निरंतर, हेच माझी खरी आनंद आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. रवींद्र परब यांचा प्रश्न आहे की भगवंताकडून प्रकृती कार्य करवते, मग त्यात भगवंतांच्याकडून प्रकृती कार्य करवते, मग त्यांचे सगळे गुण आले, मग ते 84 योनी जसे खूप टाईपचे प्राणी असो किंवा मानव, मग भगवंत हे 84 लाख ही प्रोसेस आणि 4 चतुर्युग बंद करून सगळ्यांना गोलोक का घेऊन जात नाही? घेऊन जाऊ शकतात. आत्मा हा 84 लाख मध्ये अडकला आहे. मग भगवंत कर्माचे सगळ्या कारणांचे कारण आहेत आणि सर्व शक्तिमान आहेत.
त्यांना हे पॉसिबल आहे का? आहे ना. जसं एक सॉफ्टवेअर इंजिनियर एक सॉफ्टवेअर बनवतो तसेच त्यांनी सॉफ्टवेअर काम करतं. तसं तो त्यांचंही चेंज करू शकतो. मग भगवंत का नाही सगळ्यांना गोलोकाला घेऊन सगळ्यांना घेऊन जाऊ शकतो? का नाही घेऊन जात? ओके, हा कोणाचा प्रश्न आहे? कोणाचा हा प्रश्न? प्रश्न हा प्रश्न आहे रवींद्र परब यांचा. रवींद्र परब. हा रवींद्र परब, ओके. तुम्ही असाल तर व्हिडिओ चालू करा तुमचा, आम्ही तुम्हाला दाखवू. रवींद्र परबजी आहात का तुम्ही इथं? हा हा आहेत आहेत. तुमचं दर्शन द्या. हा आले तुम्ही. कुठं आहे ते? माईक चालू करा तुमचा. हा माईक चालू करा. हा हरे बोला आता. कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे तू खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. भगवंत असं का नाहीत करत की सगळ्यांनाच घेऊन जातात? त्यांना तर सगळं शक्य आहे ना. तर त्यांना जर आपल्याला भक्ती द्यायची असेल तर एका मिनिटात देतील ना. हो. काय हजारो कोटी जरी लोक असतील तर त्यांना भक्ती द्यायला त्यांना किती वेळ लागणार आहे? एका मिनिटात काम आहे ते. असं का नाहीत करत? असं करत नाहीत ते कारण त्यांनी ते आपल्यावरती प्रेम करतात म्हणून. आणि जिथं प्रेम असतंय ना तिथं ते आपल्याला स्पेस देतात. ते आपल्याला फ्रीडम देतात, आपल्याला स्वतंत्रता देतात की तुमच्या मनानं मला तुम्ही निवडा, मी तुम्हाला फोर्स नाही करणार. कारण जर भगवंतांनी फोर्स केला, आणि भगवंत फोर्स करू शकतात, समजा जर भगवंतांनी असा फतवा काढला उद्या की जे माझे भक्त होतील त्यांनाच फक्त ऑक्सिजन मिळणार, जे भक्त आहेत त्यांनाच फक्त हवा मिळणार, जे भक्त आहेत त्यांनाच फक्त सूर्यप्रकाश मिळणार, आणि असं ते करू शकतात ते, कारण ते सगळ्या जगाचे मालक आहेत. जर उद्यापासून जर लोकांना हवाच नाही मिळाली, ते भक्त आहेत ते सोडून, तर मग सगळे लोक लगेच भक्त होतील है ना. ते म्हणतील काय करायचं सांगा, जप करायचा, 2 तास जप करतो. पण हरे कृष्ण प्रभूजी, माईक चालू करा तुमचा. सुंदर चंद्र प्रभूजी. हा बोला. जी अशी भक्ती आहे ती फोर्सफुल केलेली भक्ती आहे ना, ती काही कामाची नाहीये. जसं तुम्ही म्हणताय ना प्रोग्राम वगैरे करणं, पण तुम्ही प्रोग्राम केलेल्या कम्प्युटरशी प्रेम नाही करू शकत. प्रेम कधी असते? एखाद्या जिवंत व्यक्तीशीच तुम्ही प्रेम करू शकता, आणि जिवंत व्यक्ती म्हणजे त्याच्याकडं स्वतंत्रता आहे तुमच्याशी प्रेम करण्याची किंवा न करण्याची. तर ती जी स्वतंत्रता आहे ती भगवंत कधीच आपल्यापासून हिरावून नाही घेत, आणि ती त्यांची खूप मोठी कृपा आहे, त्यांचं ते प्रेम आहे. त्यांना याची गरज आहे की आपण आपल्या मनानं स्वतंत्रतेनं शरण जाऊ. त्याच्यामध्ये भगवंतांना जास्त आनंद आहे. कारण तसं तर आता तुम्ही बघताच ना आपल्या आजकालच्या कलियुगामध्ये पण असं होतं, एखादा मुलगा आहे, मुलगीवरती प्रेम करतो एखाद्या, आणि तो जाऊन प्रपोज करतो, आणि मुलगी त्याला फेकून देते, नाकारते त्याला. तर मुलगा काय करतो? मग मुलगा येतो आणि पिस्तूल घेऊनच येतो तो, आणि डायरेक्ट प्रेम करणार का नाही? मग असं जर असेल तर ते त्याच्यात काय, आता ती म्हणेल ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, खूप माझं प्रेम आहे, पण असं प्रेम काय कामाचं नाहीये. तर आपल्याला भगवंतांशी प्रेम करायचे, मन मोकळेपणा ठेवून शुद्ध स्वच्छ स्वतंत्र मनानं आपल्याला प्रेम करायचे भगवंतांशी, आणि ते भगवंत प्रेम जास्त घेतात. फोर्स करायला त्यांना काय आहे, 1 मिनिटाचं काम आहे ते, पण ते नाही करत. ठीक आहे. हरे कृष्ण.
ओके. हरे कृष्णा. एक विद्या माताजी यांचा प्रश्न आहे. आपण काल 2 रूप पाहिले, विश्वरूप आणि भगवंताचा काळरूप. मग काळरूपात भगवंतांनी लढाई का केली नाही अर्जुना बरोबर असताना? तर ते त्यांचे प्रिय मित्र होते, मग त्यांनी रथ का चालवला, युद्ध का केले नाही? का? कारण भगवंत तिथं सांगतात ना, निमित्त मात्र भव सव्यसाची, की अर्जुना तू निमित्त हो, मी शक्ती देतो तुला, पण लढाई तू कर. मी तर करू शकतोय, तुझी मला गरज नाहीये, पण तुझ्यासाठी, तुझ्या भल्यासाठी मी सांगतोय की तू माझं निमित्त बन म्हणून. तर जेव्हा कृष्ण स्वतः एका मिनिटामध्ये 18 दिवसाची पण काही गरज नाही, एका मिनिटामध्ये पूर्ण सृष्टीचा विनाश ते करतात, तर तिथल्या छोट्याशा एका युद्धामध्ये विनाश करण्याची काय त्यांना, एक फक्त श्वास घेतला ना महाविष्णूंनी, सगळी जे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ती विनाश होतात त्याचा. मग अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा एका श्वासामध्ये विनाश करणारा जो कृष्ण आहे, ते त्यांच्यासाठी हे युद्ध काय आहे? फक्त एक श्वास घ्यायचा आहे, असं झालं की संपलं, युद्ध संपलं. पण ते असं नाही करत, कारण तसं केलं तर मग आपल्याला काय सेवा आहे? जर त्यांनी युद्ध केलं तर अर्जुनाची सेवा कशी होणार? आणि अर्जुनाने सेवा नाही केली तर त्याचं भलं कसं होणार? जर सगळंच कृष्णांनीच केलं, लढाई पण त्यांनीच केली, धर्म पण त्यांनी स्थापन केला, आणि सगळं त्यांनीच केलं, तर मग भक्तांना काय? मग भक्तांना करण्यासाठी कायच राहणार नाही, है ना? तर जेव्हा एकदा प्रभुपादांना हा प्रश्न विचारलेला, की जेव्हा कृष्ण इथं आले वेगवेगळ्या रूपांमध्ये, जसं श्री चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी इथं आलेले, आणि त्यांनी हे हरिनाम संकीर्तन भारतामध्ये प्रचार केला, तर त्यांना प्रश्न विचारला गेला की हा जो प्रचार आहे गीतेचा, हरिनामाचा, तो कृष्णांनी स्वतः सगळीकडे जाऊन का नाही केला पूर्ण विश्वामध्ये? बरोबर ना? जसं कृष्ण आलेले आणि ते गेले असते तर सगळं एकदम धमाका झाला असता ना, सगळे भक्त झाले असते. तर प्रभुपाद एकदम नम्रपणे म्हणाले, कृष्ण येऊन इथं त्यांनी प्रचार नाही केला का? कारण तो त्यांनी माझ्यासाठी ठेवला होता. कुणीतरी पाहिजे ना पुढे जाऊन करणार. तर जे भक्त आहेत त्यांच्यासाठी सेवा ठेवतात भगवंत, ती त्यांची कृपा आहे. त्यासाठी ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कुणाचा आणखी प्रश्न आहे? एक दर्शना माताजी यांचा प्रश्न आहे. हरे कृष्ण प्रभूजी, या जगात भगवंतांनी असंख्य लोक तयार केले. उदाहरणार्थ अंबानी आणि बिलगेट यांच्यासारखे अफाट संपत्ती आणि ऐश्वर्य असलेले लोक, आणि तुलनात्मक दृष्ट्या खूप कमी लोक आहेत. सो हार्डवर्कच सर्व आहे का? काही मोटिवेशनल स्पीकर सांगतात की डोंट बिलीव्ह ऑन डेस्टिनी, कठीण परिश्रम आणि नियती. तर मग कठीण परिश्रम आणि नियती कशी परिभाषित करावी? कसं आहे माहिती आहे का, दोन्ही पण महत्वाचं आहे. कठीण परिश्रम पण महत्वाचे आहेत आणि नियती पण महत्वाची. तुम्हाला उदाहरण सांगतो. एखाद्याला कॅन्सर झाला आहे, तर जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा हे मोटिवेशनल स्पीकर वगैरे आहेत, ते सांगत राहतात बी पॉझिटिव्ह, आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये लिहून ठेवा की मी सक्सेस होणार असं लिहित राहा, त्याला बघत राहा, आणि मग एक दिवशी तुम्ही सक्सेसफुल होणार, वगैरे वगैरे वगैरे. पण फक्त पॉझिटिव्ह राहण्यानं तुमचा कॅन्सर जाईल का? नाही जाणार. फक्त तर इथं आपण पाहतो की जर तुम्हाला खरंच कॅन्सर जाण्याची गरज असेल तर तुमची पॉझिटिव्हिटी म्हणजे काय? असं नाही की प्रत्येक वेळा जस्ट मनाला सांगत राहा की नाही जाईल 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 जाईल. हे पॉझिटिव्हिटी नाहीये. पॉझिटिव्हिटी आहे तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांची मदत घेता, कोणते डॉक्टर चांगले आहेत ते पाहता, आणि तिथे जाऊन त्यांची अपॉइंटमेंट घेता, त्यांची दवाखान्यामध्ये शस्त्रक्रिया करता,
वगैरे वगैरे वगैरे, त्याला म्हणतात खरा पॉझिटिव्हनेस. तर आपण परिश्रम करण्यासाठी पण उत्सुक पाहिजे. आणि आपण पाहतो की या जगामध्ये फक्त परिश्रम करण्यानं काही होत नाही. तुम्ही बघाल अशा मोटिवेशनल स्पीकरचा ऐकून किती जण धीरूभाई अंबानी झालेत मला सांगा बरं. 1,000, 2,000, 10,000 धीरूभाई अंबानी झालेत? नाही. आपण पाहतो धीरूभाई अंबानी विरळ आहेत. आपण पाहतो की एखाद्याचं जे त्याची डेस्टिनी आहे, नियती आहे, ती पण खूप महत्वाची आहे त्याच्या सक्सेस मध्ये. सगळेच लोक सक्सेस होतीलच याची गॅरंटी नाही. आपण पाहतो धीरूभाई अंबानीपेक्षा कित्येक पटींनी इंटेलिजंट, त्या धीरूभाई अंबानीच्या कित्येक पटींनी स्मार्ट लोक पण आहेत या जगामध्ये आता पण. पण जे धीरूभाई अंबानींना मिळालं ते त्यांना नाही मिळत है ना. मग सगळं जर आपल्या स्मार्टनेस वरती आणि सगळं जर आपल्या बुद्धीवरती जर अवलंबून आहे तर सगळेच बुद्धिमान लोक सक्सेसफुल होतातच असं पण नाहीये. प्रभुपाद सांगायचे की प्रभुपाद सांगत होते जवळपास आतापासून 70 वर्षापूर्वी ते म्हणत होते की जेव्हा ते बनारस मध्ये राहायचे तेव्हा बनारस मध्ये एक व्यक्ती सायकलवर जाऊन जाऊन साबण विकायचा. आणि प्रभुपाद सांगायचे त्याचं PhD झालेली त्यावेळी 80 वर्षापूर्वी. आणि PhD झाल्यानंतर तो काय करायचा, साबण विकत होता. तर आपण पाहतो कधी कधी नियती पण खूप महत्वाचं काम करते आपल्या आयुष्यामध्ये. पण नियती पुढे हार मानायची नसते. आपलं कर्म जे आहे आणि नियती दोन्ही हातात हात घालून आपल्या आयुष्यामध्ये चालतात. एकावरती आपण जास्त कल्लं नाही पाहिजे. दोन्ही पण महत्वाचं आहे. नियती पण आहे आणि आपलं परिश्रम. ठीक आहे. कारण फक्त नियतीला जर तुम्ही मान दिला तर असे लोक आळशी होतात. आणि तुम्ही जर फक्त परिश्रमालाच मान दिला तर असे लोक फ्रस्ट्रेट होतात जेव्हा त्यांचे प्रयत्न विफल होतात. कारण त्यांना वाटतं की माझ्या प्रयत्नात सगळं होऊ शकते आणि जेव्हा त्यांना कळतं की नाही होते मग ते फ्रस्ट्रेट होतात. असे लोक जास्त करून आपण पाहतो की आत्महत्या वगैरे करतात. यस. आणखी कोणाचा प्रश्न आहे? शेवटचा प्रश्न आता. हा, अनंत गोरे प्रभूजी माईक चालू करा आणि विचारा प्रश्न. विचारा. हा, हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा प्रभूजी, आपण पाहतो की जे बरेच गुरु असतात ते एखाद्या देवाची त्यांच्या अनुयायांना ओळख करून देतात. सुरुवातीला काय होतं की तो जो देव असतो ते जे ओळख करून देतात त्याचा खूप मोठा फोटो असतो आणि ते गुरु कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात असतात. पण नंतर कालावधीने काय होतं की गुरुचा फोटो मोठा होत जातो. अनुयायी काय करतात, त्या गुरुचीच आरती होते, त्या गुरुचा जाप सुरू होतो आणि जो मूळ देव त्यांनी ज्याची ओळख करून दिली ते थोडस दुर्लक्षित होतात किंवा वेगळं होतं. तर अशा गुरूंबद्दल आपल्याला म्हणजे काय म्हणायचं, काय वाटतं, असं काय होतं, काय होतं सगळं? नाही, खरा गुरु जो आहे तो भगवंतांना सर्वस्व मानतो आणि आपल्या शिष्यांना पण तो हाच संदेश देतो की भगवंत यांची पूजा अर्चा, त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. कारण कसं असतंय की या जगामध्ये भरपूर लोक असतात, ते भोळे लोक असतात ते, किंवा काही लोक फक्त जसं असेल तसं अंधश्रद्धा पण असते थोडीफार. तर इथं हे खूप महत्वाचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये भगवंतांचं स्थान आणि गुरुचं स्थान ते दोन्ही पण एक साथ जायला पाहिजे. फक्त आपण गुरुचीच पूजा केली तर ते पण चुकीचं आहे
आणि फक्त भगवंतांची पूजा केली ते पण भगवंत स्वीकार नाहीत करत. गुरु आणि कृष्ण ते दोन्ही आपल्याला या भगवत धामात घेऊन जातात या जगातून. तर भगवंतांची जी प्रार्थना आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, त्याच्यामध्ये कधीच कमतरता नाही यायला पाहिजे. गुरूंप्रती आपली आदराची भावना आहे, कारण त्यांनीच आपल्याला भगवंतांशी कनेक्ट केलेलं आहे. पण जी भक्ती आहे ती भगवंतांप्रती आहे. तर त्याच्यामध्ये आपण ती दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्ण. हा ठीक आहे ठीक आहे. पण आजकाल दुर्दैवाने तसं पाहायला मिळत नाही आपल्याला. गुरुच Yes. थांबवत नाहीत की माझी आरती करू नका किंवा माझ्या नावाने जप करू नका, असं करू, असं दिसत नाही आज. हो, त्यासाठीच आपण भगवद्गीता वाचतोय आता, की खरं आध्यात्मिक ज्ञान काय आहे आणि काय करायला पाहिजे. ज्ञानाची गरज आहे अशा वेळी. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आज इथे आपण थांबूया. तुमच्या सगळ्यांचे खूप भरभरून प्रश्न आहेत आणि हे खूप चांगलं आहे, कारण जोपर्यंत आपण हे प्रश्न निस्तार करत नाही त्याचा, तोपर्यंत आपण भक्तीमध्ये पण प्रगती नाही करत. तर आज इथे आपण थांबूया. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर प्रभूजी तुमचं खूप खूप धन्यवाद. प्रभूजीने आप सुंदररीतीने आज सांगितलं की कसे वेगवेगळे प्रकार, कसे भगवंतांचे दोन रूप सांगितलं त्यांनी, की साकार आणि भगवान. आणि कसं भगवंतांचा जो भगवान जे स्वरूप आहे याची भक्ती करणं हे कसं श्रेष्ठ आहे निराकार व इतर यांच्यापेक्षा. त्याच पद्धतीने प्रभूने सांगितले की प्रभू भगवंत आपल्याला वेगवेगळे ऑप्शन देत असतात आपापल्या कॅपॅबिलिटीनुसार. प्रभूजी आणि शेवटी भगवंतांनी प्रभूजीने सांगितलं की भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांचे वेगवेगळे गुण कसे असतात, त्यांचे वेगवेगळे क्वालिटीज कसे असतात, तेही त्यांनी आजच्या अध्यायाच्या विवेचनात सांगितलं. प्रभूजी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुमचे काही जणांचे खूप सारे प्रश्न आहेत अजून जे बाकी आहेत, तर तुम्ही काय करा, तुमचे जे प्रश्न असतील ते व्हॉट्सअपच्या ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये शेअर करा. प्रभूजी त्यांचे उत्तर तुम्हाला देतील. हरे कृष्ण. आणि जो व्हिडिओ बद्दल खूप जण प्रश्न विचारतायत, ड्यू टू जो आमचा थोडा कनेक्टिव्हिटी इश्यू होता म्हणून तो व्हिडिओ आज दाखवला नाही आम्ही प्रेझेंटेशनचा. तो आपण उद्याचा जे अध्याय आहेत ना त्या सत्राच्या शेवटी आपण तो व्हिडिओ दाखवू. हरे कृष्ण.